आज आपल्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या या विस्तारित म्हैसाळ जल उपसा सिंचन योजनेच्या आज या शेवटच्या टप्प्यातल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला आणि मला मनस्वी आनंद होतो की अशा या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं. मला प्रथमतः माझे मित्र आणि या भागाच्या करता अविरतपणे संघर्ष करणारे माझे विधानसभेचे सहकारी आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी या प्रकल्पाकरता अविरतपणे मेहनत घेतली, परिश्रम घेतले. त्यांचं मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. तर त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राज्यपती राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रो, या कृष्णा खोऱ्याची स्थापना 84-85 ला झाली आणि लोकांना 10-15 वर्ष पाण्यासाठी सातत्याने वाट पाहावी लागली. आज स्वर्गीय दादांची, वसंतदादांची पुण्यतिथी आहे. आज एवढा विशाल दृष्टिकोन असणारा नेता ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं एक आपल्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सहकारी कारखानदारी असेल, त्या भागातील दुष्काळी भागाला पाणी द्यायचा प्रश्न असेल, आदरणीय दादांनी आयुष्यभर संघर्ष केला. दादांच्या कामामध्ये अनेक लोकांनी अडथळे आणले. थेट मुख्यमंत्रीपदी घालवण्यापासून लोकांनी उद्योग केले, परंतु दादा डगमगले नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्या सारख्या लोकांसाठी दादा अविरतपणे झटत राहिले हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून ह्या सांगण्याचं तात्पर्य की कृष्णा खोऱ्याची स्थापना होण्याच्या पूर्वी या योजनेला मान्यता मिळाली आणि त्याच्यावर मला वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी, जाणकार राजांनी 2-3 निवडणुका काढल्या. मला आठवतं मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले 95 ला आणि मग या दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली. त्यावेळी मनोहर जोशींवर टीका झाली की यांना भुईमुगाच्या शेंगा खाली येतात का वर येतात माहीत नाही. कारण ज्यांना भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात ते माहीत असताना त्यांनी हा सगळा भाग दुष्काळी ठेवला. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर फक्त लोकांना मुरगजळ दाखवायचं काम केलं. माझ्याकडे धरण निळवंडे 78 साली निळवंड्याचं भूमिपूजन झालं आमच्या जनता राजाकडून आणि तब्बल त्यानंतर 4 वेळा भूमिपूजन केलं आणि 4 वेळा आम्हाला विरोध करायचा म्हणून प्रत्येक निवडणुकीत द्यायचं आणि भूमिपूजन करायचं, पण लोकांनी त्यांना कधी साथ केली नाही. पाण्यासाठी संघर्ष प्रामाणिकपणे आपण केलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य की मनोहर जोशींनी कृष्णा खोरे स्थापना केली. मी या संपूर्ण परिसराचा 3 दिवस त्यांच्यावर दौरा केला 96-97 ला. ज्या माणसाला शेतीचं कळत नाही म्हणून भाषणं व्हायची त्या मनोहर जोशींच्या पुढाकारानं त्या युती सरकारच्या काळामध्ये या कामाला सुरुवात झाली मित्र. आणि आज हे काम आता पूर्ण केलं जातं. मधल्या काळात काम बंद पडलं, निधी मिळत नव्हता. पुन्हा एकदा माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2014 ला मुख्यमंत्री झाले आणि मग केंद्रामध्ये आणि राज्यात असणारं डबल इंजिन सरकार, त्यातून आज ह्या सगळ्या कामाला चालना मिळाली आणि आज शेवटच्या बोगद्याच्या कामाला सुरुवात होते. मित्र, हे मला या निमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण कामं जर लवकर पूर्ण केली, कामं जर लवकर पूर्ण झाली तर मग आमच्याकडे कोणी मागणी मागायला येणार नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारणात एक असं पद्धत होती की लोक ताटकळत ठेवायची.
निवडणूक आली की भाषण करायची, तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला पाणी देतो, लोक टाळ्या वाजवायची. असं म्हणत म्हणत आज त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या लोकांची काय अवस्था झाली मी सांगण्याची गरज नाही. कारण लोकांची प्रामाणिक राहणाऱ्या माणसालाच लोक उभे राहतात. हे राज्यातल्या जनतेनं आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या मागे जो भरगप असा आहे, जो काही या ठिकाणी जनादेश दिलेला आहे, मला वाटतं त्याचे प्रतीक आहे. दुष्काळ भागाला पाणी द्यायचं काम फक्त आणि फक्त आमचे देवाभाऊ करू शकतात, हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे. आणि त्याचं नेतृत्व आज या भागात आमचे गोपीचंद पडळकर करतात. खरं आता आपले सन्माननीय खासदार विशाल पाटील आता तरुण आहेत, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आमचं असं अनेक पिढीचं नातं आहे. त्यामुळं त्यांच्यावर मी काही त्यांना असं वाटू नये की मी टीका त्यांच्यावर करतो म्हणून. तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला सगळे शक्यमध्ये समजायचं येतो या लोकांच्या. अजून दादांचा विश्वासघात कोणी केला, या सगळ्या राजकारणाच्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही आता फंदात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता ह्या सगळ्या निरंतर विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला सामावून घ्या, असं माझ्या निमित्त आपल्याला सांगा. त्यामध्ये सगळे स्टेजवरचे लोक सहमत असतील. काय कसं भाऊ, तुमचं भाऊ प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केवळ सत्यकर्ता म्हणत नाही मी, पण आज आपल्या देशाचे नेतृत्व विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करताय आणि आपल्या राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय म्हणून काम मी तुमच्यावर सोपवतो असं माननीय मुख्यमंत्री मला सांगितलं आणि मला अतिशय मनस्वी आनंद झाला. हे काही सोपं काम नाही आहे. आज तुमच्या टेंबू, मला वाटतं तकारी, म्हैसाळ या सगळ्या योजनेमुळे तुमच्या दुष्काळी भागाचा दुष्काळाचं रूपांतर नंदनवन होत आहे आणि त्यामुळे या दुष्काळी भागाच्या लोकांमध्ये आज एक प्रकारचं एक नवं चैतन्य आहे. कोणी द्राक्षे करतंय, कोणी डाळिंब करतंय, फळबागाचं या ठिकाणी क्षेत्र वाढतंय. ऊसाचं क्षेत्र वाढतंय, मला माहित नाही, ऊसाचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे. पण मी आता अधिकाऱ्यांना एवढीच सूचना करणार आहे की पाण्याचं नियोजन चांगलं करा. मी आता येताना जॉब हेलिकॉप्टर पाहिले, काही कालव्यामध्ये झाडं उगलेले आहेत, काही ठिकाणी ते कालव्याचे प्रवाह क्षमता कमी होती. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना सूचना करणार, आपले कालवे स्वच्छ ठेवा, की कालव्याची क्षमता ज्या क्षमतेने पाणी खाली गेलं पाहिजे, टेलपर्यंत गेलं पाहिजे. त्यामुळे असे अडथळे निर्माण होतात आणि त्याकरता आपण ह्या विशेष खबरदारी घेतली पाहिजे. कारण लोकांनी स्वप्नात नव्हतं ते पाणी या निमित्तानं पाहिजे. आणि मग सातत्यानं 4-4 पिढ्या दुष्काळाला सामोरी जाणारी जनता आहे. आज त्यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन येत आहे आणि मग पृथ्वीराज देशमुख या ठिकाणी आहेत, त्यांनी त्यांच्या भागासाठी उत्तम त्यासाठी काम केलंय. सदाभाऊचं संघर्ष सुरूच आहे, विशाल पाटलांचा संघर्ष सुरू आहे आणि मला वाटतं गोपीचंदजी पडळकर ज्यांचा त्या भागाशी संबंध नाही त्यांनी मात्र तुमचा भाग दत्तक घेऊन तुमच्यासाठी कामाला सुरुवात केली. काल आपले माजी मंत्री खाडे साहेबांशी मी बोललो, पुढे नियोजित कार्यक्रम होता, पण ते म्हणले फाटले साहेब अतिशय वेगाने काम झालं पाहिजे, आमचा जिल्हा आता पूर्ण बागायत होतो, की त्यांनी सुद्धा आमच्या विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. स्वतः आदरणीय खाडीताई या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रो, मी काय फार आपला वेळ घेणार नाही. हे कृष्णा खोऱ्याचं काम सुरू करताना पहिल्यांदा कर्जावर रोखीने आपण सुरुवात केली आणि आज कृष्णा खोऱ्याचं काम पूर्णतेला जात आहे. पडळकर साहेबांची जी मागणी होती की 350 ते 400 क्युसेक्सपर्यंत हे पाणी तुम्हाला लागणार आहे, त्यामुळे 28,000 क्षेत्र त्या ठिकाणी भिजणार आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या 2 लाईन आपण केलेल्या आहेत, 3ऱ्या लाईनला सुद्धा मी आता मंजुरी देऊन टाकतो. आपण त्या कामाला सुरुवात करू. म्हणजे त्यामुळे त्याशिवाय पाणी मिळणार नाही. पाणी उपलब्ध आहे आपल्याकडे आणि ते तेव्हा तुमच्या या काय मागणी आहे 3ऱ्या लाईनची ती आपण आज मान्य करू. त्यामध्ये कुठल्या प्रकारची आता तांत्रिक अडचण नाही. आम्ही लगेच त्याला कशी मान्यता देऊन कामाला सुरुवात करता येईल. आपल्या खरं म्हणजे
25-26च्या बजेटला आपल्या योजनेकरता 460 कोटी उपलब्ध होते आणि आता 26-27च्या बजेट आता येईल त्यासाठी किती प्रस्तावित केले बजेट फिगर आल्यानंतर तुम्हाला कळेल. नाही तर अर्थसंकल्प फुटला म्हणून माझ्या बाहेर व्हायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं या वर्षाच्या तुमच्या बहुतांशी मागण्यामध्ये आपण जास्तीत जास्त निधी साधारण तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे तिथपर्यंत जायचा आमचा प्रयत्न आहे की मी आपल्याला सांगतो. विशाल पाटील साहेबांनी काही मागण्या केल्या निश्चितपणे त्यांच्या मला या निमित्तानं निवेदन पत्र प्राप्त झालेले आहे. मध्ये आपल्या निवेदनाप्रमाणे टेंबू प्रकल्पापासून वंचित सदर गावांना जे पाणी द्यायचं आहे आणि मला वाटतं म्हैसाळमधल्या काही गावांना पाणी द्या संदर्भात मी आजच अधिकाऱ्यांना सूचना देतो. तात्काळ ते सर्वेक्षण करा. मी आपल्याला कसं पाणी देता येईल त्या संदर्भात विचार करू. कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. कारण प्रकल्पाचा सुद्धा त्यांनी जो उल्लेख कडा प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला आहे केंद्र शासनासंदर्भात तर खरं राज्यातून एकच प्रकल्प आठवायची सूचना होती. तरी मी आपल्या समेत CR पाटील साहेबांना भेटून विशेष बाब म्हणून याच्यामध्ये आपल्याला प्रकल्पात घ्यावा अशी त्यांना आपण विनंती करू. म्हणून मला पुन्हा एकदा खरं म्हणजे आपण जे बोर नदीवर बॅरेज करत असं आपण जी मागणी केलेली आहे ते सुद्धा मी आज सूचना देऊन टाकल्या. ताबडतोब DPR सुरू करा. जिथे जिथं पाणी अडवता येईल आणि दुष्काळी भागाला पाणी देता येईल त्या ठिकाणी पडळकर साहेब निधी कमी पडणार आणि म्हणून त्या दृष्टीने माझी अपेक्षा एवढीच आहे की जे पाण्याचं नियोजन होत चाललेलं आहे जे आता PDN मार्फत योजनेचं काम सुरू आहे ते चांगलं झालं पाहिजे. सगळ्या लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील तिथे कार्यकर्ते बसलेले आहेत सुद्धा आमच्या कामाच्या गुन्ह्यावर लक्ष असलं पाहिजे. लगेच जाऊन तिथं काही गोंधळ करू नका. कामात जर काही चुकी होत असेल तर आपण कृपया आपल्या आमदार महोदयांना सांगा म्हणजे आम्ही त्या दुरुस्ती करू. शेवटी हे काम एकदाच होतं. मग अशी आमची चर्चा झाली बोगदाच्या जवळ आम्ही ब्लास्ट केला तर ह्या बोगदा इतका मोठा म्हणजे 2 गाड्या जातात आणि 2 गाड्या तिकडे जातात 2 गाड्या इकडे येतात. तर काहींचा जर विरोध असेल तर इकडे घालून टाका तो आपण त्या पाहिजे त्या बाजूला निघेल म्हणजे तो शुद्ध होऊन निघेल. तर मला अतिशय आनंद आहे की ते ही जी कंपनी आहे मला वाटतं लक्ष्मी इंजिनिअरिंग यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे की डिसेंबरपर्यंत काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. थोडं अगोदर 2 महिने अगोदर करता आलं तर बरं होईल. लोक पाण्यासाठी वाट पाहत आहेत त्याकरता निश्चितपणे ते त्याची दखल घेतील. पुन्हा एकदा आपण सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित देत असताना आज हा ऐतिहासिक सोहळा आज पूर्ण होतो आहे आणि मला खात्री आहे की माननीय आमदार पडळकर साहेबांच्या पुढाकारानं या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.